स्वागत आहे तुमचं माझ्या पेजवरती। तुम्ही जर पहिल्यांदाच आला असताल तर नक्की सबस्क्राइब करून ठेवा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की कमेंट्स करा। आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गौरीचं आगमन कसं करायचं, गौरी घरात यायच्या वेळेस काय काय बोलायचं, कशी पूर्वतयारी करायची। त्यामुळे तुमचा गौरीच्या दिवशीचा जो वेळ आहे ना तो अजिबात वाया जाणार नाही आणि तुमची जी सगळी तयारी तुम्ही आधीच करून ठेवली असेल तर गौरीचे आगमन पण वेळेवरती होईल। ज्या दिवशी गौरी आवाहन आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून घरातलं आणि दरवाजातलं पूर्ण झाडून पुसून अंगण तुमचं घर एकदम स्वच्छ करून घ्या। त्यानंतरनं तुमच्या इथे कोणत्या कोणत्या प्रकारचे फुलांचं गौरींना अर्पण केले जातात, तुमच्या इथे कोणत्या प्रकारची फुलं असतात ती सगळी फुलं तुम्ही आदल्या दिवशीच आणून ठेवा। आता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतंयच आमच्या इथे आघाडा, गुलाब किंवा जे जे फुलं अवेलेबल होतात ना ते सगळे आम्ही फुलं घेऊन येतो आदल्या दिवशी। मार्केटमध्ये भेटतात तर तुमच्या इथे कोणत्या कोणत्या प्रकारची फुलं आहेत भेटतात अवेलेबल होतात ती तुम्ही घेऊन या आणि ती फुलं आणि गौऱ्यांचे जे मुखवटे आहेत ते एका तांदळाच्या परातीमध्ये किंवा गव्हाच्या परातीमध्ये तुम्ही ते ठेवू शकता। त्याच्यानंतरनं गूळ, खोबरं, जे सुपारी आहे, बदाम आहे, खारीक आहे, हे सगळं तिथं आपल्याला विडा ठेवायचा आहे। गौरीच्या डोक्यावरती पदर ठेवायचा। ताटामध्ये तुम्ही हळदी आणि कुंकवाचं पाणी करून घ्यायचं आहे कारण त्याचे हात आपल्याला उमटवायचे असतात। गौरीचा हात उमटवून गौरीचे मुखवटे त्या ठिकाणी ठेवून घरात त्यांचा प्रवेश करायचा आहे। त्याचप्रमाणे ना तुम्ही शेजारच्या तुमच्या ज्या सुवासिनी असतील घराच्या शेजारी त्यांना बोलवू शकता हळदी कुंकू लावायला गौरीला। कारण असं म्हणतात की गौरी थाटात आणि गाजत वाजत घरात आणायची असते। तर तुम्ही ना घंटी वाजवा, शंखाचा नाद करा किंवा ताट आणि वाटी चमचासुद्धा काही काही ठिकाणी भरपूर ठिकाणी वाजवला जातो। त्याचप्रमाणे ना असे स्टिकरसुद्धा मिळतात तर हे तुम्ही स्टिकर आणू शकता। तर आमच्या इथे मार्केटमधूनच मी हे स्टिकर वगैरे घेतले होते तर तुम्ही बघू शकताय मी शेजारच्या सगळ्या ज्या सुवासिनी आहेत त्यांना बोलवलं होतं हळदी कुंकासाठी। फुलं वगैरे व्हायची आहेत गौरीला घरात घेताना जी स्त्री हळदी कुंकवाचं हाताचे ठसे उमटवत असते तिने असं विचारायचं की गौरी येती कशाच्या पायी, आणि ज्या स्त्रीच्या हातात गौऱ्यांचं मुखवट आहेत त्या स्त्रीने उत्तर द्यायचं गौरी येती सुखसमृद्धीच्या पावली। पुन्हा असाच प्रश्न विचारायचा आणि उत्तर द्यायचं गौरी येती गुराढोरांच्या पावली, गौरी येती सोन्या चांदीच्या पावली, गौरी येती मुलाबाळांच्या पावली। ज्या तुम्हाला गोष्टी वाटतात त्या गोष्टी तुम्ही इथे बोलू शकता। सकाळीच लवकर उठून दरवाजात रांगोळी वगैरे काढून ठेवली होती त्यामुळे मला संध्याकाळी जास्त घाई नाही झाली। तर तुम्ही पण नक्की आधीच रांगोळी वगैरे काढून ठेवा। त्यामुळे संध्याकाळी जेव्हा आपण गौरी तिन्ही सांजेला घरात घेतो आणि शक्यतो लक्ष्मी यायची जी वेळ असते तेव्हाच गौरी घरामध्ये घेतल्या जातात। आणि ना जेव्हा आपण गौरी घरात घेतो त्यावेळेस धान्याचा एखादा म्हणजे जेव्हा आपल्या घरात नवी नवरी येते त्यावेळेस कसं आपण स्वागत करतो, गृहप्रवेश करतो त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता। काही काहींची ही प्रथा नाही आहे पण काही काहींच्या ठिकाणी तसं केलं जातं ते तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे। तर तुमच्या इथे जर तशी प्रथा असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता। म्हणजे की जेव्हा आपल्या घरात गौरी येते, गौरी जेव्हा गृहप्रवेश करते त्यावेळेस तिच्या पावलांनी सगळं आपल्या घरात धनधान्य सुखसमृद्धी भरभराटीस यावं, त्यामुळे आम्ही आमच्या इथे असं करतो। काही काहींच्या ठिकाणी नाही करत तर तुमच्या इथे जर असं करत असेल तर तुम्ही ते पण नक्की करा। म्हणजे धान्याचं माप भरून ठेवा आणि जेव्हा गौरी आपण घरात घेतो त्यावेळेस ते ताटानी जे माप आहे ते ओलांडा। तुम्हाला माहिती नसेल ना गौरी घरात घेतल्यानंतर सुद्धा ववसायचं असतं किंवा गाठी घ्यायच्या असतात तर किती गाठी बांधायच्या असतात, त्याला लक्ष्मी घेणं असं सुद्धा म्हटलं जातं। तर हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही मला हे कमेंट्स करून सांगा, म्हणजे मी ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पण सांगेल की गौरी लक्ष्मी कशा घ्यायच्या, त्यांच्या गाठी किती बांधायच्या, किती दोऱ्यांच्या घ्यायच्या, म्हणजे किती पदरी दोरा घ्यायचा। हे जर तुम्हाला माहीत नसेल तर मी हे सुद्धा तुम्हाला नक्की सांगेल। आणि ह्याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला जर कोणती व्हिडिओ बघायला आवडणार असेल तर तुम्ही मला कमेंट करा तसं, तर म्हणजे मी तशी व्हिडिओसुद्धा नक्की घेऊन येईल। ह्याच्या व्यतिरिक्त कसं गौरीचं आगमन केलं जातं हे तुम्ही मला सांगा, कारण प्रत्येक भाग हा वेगळा आहे। महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं आगमन, नैवेद्य, त्यांची पूजा केली जाते। तर मी ही आमची महाराष्ट्राची पद्धत सांगितली। मी पुण्यातून आहे तर आमच्या इथं अशा पद्धतीने गौरींचं स्वागत केलं जातं, आगमन केलं जातं। तर यामध्ये जर काही चुकलं असेल तर मी मनापासून तुमची माफी मागते आणि चुकीने काही राहिलं असेल तर मनापासून मी तुमची
एकदा माफी मागते. तुमच्या इकडे काय पद्धत आहे तुम्ही मला सांगू शकता, म्हणजे मी त्याच्यावरती सुद्धा काही बायकांना किंवा ज्या सुवासिनी आहेत त्यांना अजून स्पष्ट पद्धतीने काही गोष्टी सांगू शकेल. तर प्लीज कमेंट्स करा. आता व्हिडिओमध्ये दिसतंच आहे की विड्याची पानं घ्यायची, त्याच्यामध्ये खोबऱ्याची वाटी ठेवायची आणि खारीक, खोबरं, सुपारी, बदाम ह्या गोष्टी ठेवायच्या. मस्त अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं. तुळशीलासुद्धा ओवाळायचं आहे, तुळशीलासुद्धा फूल व्हायचं, हळदी कुंकू व्हायचं. जी मुखवटे सोडून बाकीची जी पूर्ण गौरी असते तिला आधीच साड्या वगैरे नेसून ठेवायच्या. म्हणजे जेव्हा आपण गौरी आगमनाच्या दिवशी गौरी घरात घेतो त्यावेळेस फक्त मुखवटे बसवून ठेवायचे. आज अशा पद्धतीने मी सगळी तयारी केलेली होती आणि गौरी आगमनाच्या दिवशी गौरीची जी मुखवटे आहेत ते फक्त बसवायचे राहिले होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही गौरीचं आगमन करता तेव्हा तिथे तुळससुद्धा असली पाहिजे. म्हणजे तुळशीच्या भोवती तुळशीची पूजा करायची आणि नंतरनं गौरीचं मुखवट्यांची पूजा करायची. आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी अशी पूर्ण तयारी करून ठेवली होती. गौरी आगमन झाल्यानंतरनं आमच्या इथे दुसऱ्या दिवशी पुरणपोळ्यांचा नैवेद्याचा स्वयंपाक असतो. तुमच्या इथे काय स्वयंपाक असतो? पुरणपोळ्यांचा असतो की काही ठिकाणी बाकीच्या दुसऱ्या गोष्टी पण केल्या जातात? तर तुमच्या इथे काय आहे हे तुम्ही मला नक्की कमेंट्स करून सांगा. त्याच्यानंतर अशा पद्धतीने मी पूर्ण गौरी तयार करून ठेवलेल्या बांगड्या, नथ, कंबरपट्टा वगैरे लावून. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की मला कमेंट करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. आणि अशा छान छान व्हिडिओ बघण्यासाठी अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबचं बटन फ्री आहे, तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. मी नक्की त्याच्यावरती पार्ट 2 सुद्धा बनवणार आहे. त्याच्यामध्ये डिटेल तुम्हाला सगळं मी दाखवणार आहे. तर पार्ट 1 जर आवडला असेल सबस्क्राईब करा, पार्ट 2साठी कमेंट करा. थँक्यू. तुम्ही इथपर्यंत माझा व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून मी तुमची आभारी आहे. काही क्वेश्चन असतील तर कमेंट करा. पार्ट 2मध्ये मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईल. त्याचप्रमाणे तुम्हाला अजून गणपती बाप्पांबद्दल काही विचारायचं असेल तर तुम्ही ते पण विचारू शकता. गौऱ्यांबद्दल काही विचारायचं असेल, गौरीचे मुखवटे कुठून घेतले आहेत, गौरीची पूर्ण बॉडी कुठून घेतली आहे, याचा व्हिडिओसुद्धा चॅनलवरती आहे. तर तुम्ही नक्की जाऊन व्हिडिओ बघा तो. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट्स करा.